हे ऑल, वेलकम बॅक टू द पिंक अफेअर. मी प्रिया आणि मी आठवड्याच्या दर बुधवारी आणि शनिवारी तुमच्यासाठी घेऊन येते फॅशन रिलेटेड, DIYs, पर्सनल केअर रिलेटेड असे भरपूर सारे व्हिडिओज. चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे मी व्हिडिओ टाकला की लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही. आपल्या सगळ्यांनाच मस्त युथफुल, अट्रॅक्टिव्ह, छान असं यंग दिसायचं असतं, स्पेशली आपल्या बायकांना. आणि आपल्यासाठी एज म्हणजे तर ना अगदी सेन्सिटिव्ह टॉपिक असतो. पटकन आपण बर्थ डेट सांगतो, पण बर्थ इयर सांगायचं म्हटलं की थोडंसं टेन्शन येतच. आणि त्यातल्या त्यात आता बघा ना, ही आजकालची आलेली मुलं चालता चालता ओ काकू किंवा ओ मावशी, ओ ताई, ओ आजी सहजपणे म्हणून जातात. आणि मग तर आपल्याला जाम टेन्शन येतं. अरे बापरे, आपण इतके एज्ड दिसायला लागलो, किंवा अरे बापरे, आपण इतके असे बोरिंग किंवा अगदी असं काकू टाईप, मामी टाईप दिसायला लागलोय. तसं म्हणण्यात काही प्रॉब्लेम नाही हो, काकू मामी वगैरे तर हे सगळे नाते आपले आहेतच. पण एक जो आपल्याला लुक सुंदर हवाय तो मिळवायचा, तर हे सगळं जर टाळायचं असेल आणि स्वतःला एक मस्त असा फ्रेश, युथफुल, अट्रॅक्टिव्ह आणि यंग लुक हवा असेल तर आजचा हा व्हिडिओ अजिबात मिस करू नका. मुळात पर्सनॅलिटी म्हणजे काय, तर एक तुमचं जे व्यक्तिमत्व आहे, समोरच्याला जे तुम्ही दिसणार आहात, जे तुमचं वागणं जाणवणार आहे, ती म्हणजे तुमची पर्सनॅलिटी. कुणी खूप शांत असतं, कुणी बडबड असतं, कुणी अगदी हसरं खेळकर असतं, तर कुणी अजिबातच कुणाशी न बोलणारं, कुणी पटकन रागीट होणारं, तर कुणी अगदी कितीही काही झालं तरी इट्स ओके म्हणणारं. ही म्हणजे जी आहे, जी तुम्ही पटकन प्रेझेंट समोर, ती म्हणजे तुमची पर्सनॅलिटी. पण तीच पर्सनॅलिटी थोडीशी जर छान हवी असेल आपल्याला, तर छान म्हणजे कशी, तर फक्त असं दिसणं. आधी जे म्हणायचे की साधी राहणी, उच्च विचारसरणी, पण आता तसं राहिलेलं नाहीये. आता राहणी पण तुमची छान अशी प्रेझेंटेबल हवी, अप टू डेट हवी, त्यासोबतच तुमचे थॉट्स पण तेवढेच छान हवे. मग ही राहणी चेंज कशी करायची, किंवा ही जी राहणी आहे, एक जे तुमचं समोरच्यावर पडणारं फर्स्ट इम्प्रेशन आहे ते सुंदर कसं बनवायचं, छोट्या टिप्स आहेत, या फॉलो करा आणि बघा स्वतःचा एक पूर्ण असं डेव्हलप किंवा स्वतःचं एक यंग, अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर असं व्यक्तिमत्व. सो टिप नंबर 1, अंडरस्टँड अँड लव्ह युअर बॉडी. स्वतःकडे एक आपण छान आहोत, सुंदर आहोत हा कॉन्फिडन्स आणणं, स्वतःच्या शरीरावर प्रेम करणं, त्याची काळजी घेणं, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. काही जे सुंदर आहेत ते भाग मग उठावदारपणे आपल्याला दाखवता येतात. समजा केस एवढे छान नाहीच आहेत, पण तुम्ही जर डोळ्यांचा सुंदर मेकअप केला, बाकीचं इतर तुमचं प्रेझेंटिंग छान असेल, कपडे सुंदर घातलेले आहेत, व्यवस्थित बसणारे किंवा छान दिसणारे, कलर छान वाटणारे, बाकी तुमचं बोलणं छान आहे, तुम्ही पटकन समोरच्याला समजून घेता, काय म्हणतो हे ऐकून घेता, मग केसांकडे कोणाचं लक्ष जाईल का? तर जे छान फीचर्स आहेत त्यांना सुंदरपणे प्रेझेंट करायला शिका आणि बघा तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये किती फरक पडतो, किंवा तुमचं जे दिसणं आहे, तुमचा जो लुक आहे त्याच्यामध्ये किती फरक पडतो. आपल्या हाईट नुसार वजन मेंटेन ठेवणं, व्यायाम करणं रोजच्या रोज, थोडंसं का होईना वॉक करणं, त्यासोबतच योगा किंवा प्राणायाम वगैरे करणं, त्यानंतर एक हाईट वेट जो रेशो असतो तो मेंटेन ठेवणं, एक हेल्दी डाएट ठेवणं किंवा हेल्दी खाण्याची हॅबिट्स ठेवणं, या सगळ्या गोष्टींमुळे ना एक जो आपल्याला कॉन्फिडन्स आहे, किंवा जर आरोग्य चांगलं असेल तर आपलं दिसणं आपोआप सुंदर होतं. कारण तो जो एक दमलेपणा, निरुत्साह आहे तो अजिबात चेहऱ्यावर दिसत नाही, कारण आपण तशी कधी होतच नाही. त्यामुळे स्वतःचं आरोग्य सांभाळा, स्वतःचं शरीर सांभाळा, ते बेस्ट असेल तर बाकी पुढच्या सगळ्या गोष्टी अगदी बेस्ट दिसतात. टिप नंबर 2, सिलेक्ट क्लोथ्स अकॉर्डिंग टू युअर बॉडी शेप. आपला जो एक ठराविक बॉडी शेप असतो, कुणाचा पियर असेल, कुणाचा रेक्टँगल असेल, कुणाचा इन्व्हर्टेड ट्रायंगल असेल, कुणाचा अवरग्लास असेल. आता बॉडी शेप म्हणजे काय, अगदी थोडक्यात सांगायचं तर एक जी आपली समोर आकृती दिसणार आहे, एक जे आपलं एक गुणोत्तर दिसणार आहे आपलं ब्रेस्टचं, हिपच्या मापांचं, ते म्हणजे तुमचा बॉडी शेप. तुम्हाला जर याच्यावर सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही तसं कमेंटमध्ये मेन्शन करा, आपण त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवूया. तर तुमच्या बॉडी शेपनुसार कपडे निवडणं, तसे कपडे घालणं किंवा तसे कपडे स्टाईल करणं, याच्यामुळे काय होतं, एक जो तुमचा लुक आहे तो अगदी रिफाईन, अगदी मस्त असा दिसायला लागतो. काहीतरी गबाळे कपडे घातले किंवा थोडंसं पोट वाढलंय, वरतून अजून टाईट कपडे घातले, ते बघताना कसं वाटेल. तर आपली बॉडी शेप जशी आहे, आपल्या बॉडी शेपला जे कम्फर्टेबली छान दिसणार आहे, कम्फर्टेबल होणार आहे, असे कपडे निवडायचे, म्हणजे आपोआपच आपला जो एक लुक आहे तो अतिशय सुंदर दिसतो. त्या लुकमुळे एक जो कॉन्फिडन्स येतो, किंवा आपण छान दिसतोय हे वाटल्यामुळे एक जो स्वतःला कॉन्फिडन्स येतो, त्यामुळे पर्सनॅलिटी छान दिसते आणि सोबतच या सगळ्यांमुळे आपण अर्थातच यंग आणि अट्रॅक्टिव्ह दिसायला लागतो. टिप नंबर 3, हेअरस्टाईल अकॉर्डिंग टू युअर फेस शेप.
आपली चेहरेपट्टी जशी आहे, आपल्या चेहरेपट्टीला जे सूट होणार आहेत अशी जर हेअरस्टाईल केली असेल तर आपोआपच आपला जो चेहरा आहे किंवा आपली जी हेअरस्टाईल आहे, आपलं जे ओव्हरऑल प्रेझेंटेशन आहे ते अतिशय सुंदर दिसतं. तेच बघा ना, नेहमी असे तेलकट केस केलेत, अगदी कुठेतरी मानेवर अंबाडा घालून टाकलाय किंवा फार गच्च असे ओढून केस त्यांचा पोनी बांधून टाकलाय किंवा ऑलरेडी चेहरा उभा आहे आणि त्यात अजून असा मोठा पफ केलाय, कसं दिसेल ते सगळं? तर आपला जो फेस शेप आहे, आपल्या फेसच्या शेपला मॅच होणाऱ्या अशा हेअरस्टाईल तुम्ही गुगल करू शकता, तुम्ही सेलिब्रिटीजच्या बघू शकता. पहिल्यांदा फेस शेप माहीत करून घ्यायचा, म्हणजे आपली चेहरीपट्टी कशी आहे, कुणाची स्क्वेअर असते, कुणाचा चेहरा अगदी गोल गरगरीत असतो, कुणाचा छान असा स्वीटहार्ट सारखा असतो. तर अशी जी चेहरेपट्टी असेल त्यानुसार हेअरस्टाईल निवडायच्या, त्यानुसार हेअरस्टाईल करायच्या, म्हणजे त्या छान आपल्याला एक सुंदर लुक द्यायला, त्यासोबतच एक अट्रॅक्टिव्ह जो लुक हवाय तो मेंटेन करायला मदत करतात. टिप नंबर 4, बेसिक मेकअप इज नेसेसरी. येस, आपण पूर्वी म्हणायचो किंवा आपली आई असेल किंवा आजी काकू वगैरे असतील, आम्ही नाही बाई कधी मेकअप केला, माझ्याकडे तर कधी ना लिपस्टिक नव्हती, पावडर नव्हती, काजळ नव्हतं, काही नव्हतं. ठीक आहे, त्यांच्या काळात ते नव्हतं किंवा तेव्हा त्या तशाच अगदी नॅचरल ब्युटी होत्या आणि त्या तशाच छान दिसायच्या. पण आताचा जो काळ आहे त्याच्यात बेसिक तरी मिनिमम मेकअप तुमचा असणं अतिशय गरजेचे. एकतर वाढतं प्रदूषण आहे, वाढतं ऊन आहे, चेहऱ्यावर सतत येणारा घाम आहे, त्याच्यामुळं चेहरा छान असा क्लीन असणं, त्यासोबतच चेहऱ्यावर किमान कॉम्पॅक्ट पावडर किंवा किमान काजळ आणि लिपस्टिक इतक्या बेसिक गोष्टी तरी आपल्या सगळ्यांकडे हव्याच. या गोष्टींमुळे चेहरा थोडासा उठावदार दिसायला किंवा आपल्याला जे फ्रेश फील असा हवाय तसा दिसायला मदत होते. आणि टिप नंबर 5, टेक केअर ऑफ युअर स्किन अँड बॉडी. आपण कधीच पार्लरमध्ये जात नाही किंवा कधीही एक लग्न कार्य असेल किंवा फार काही महत्वाचं फंक्शन असेल तरच मी फेशियल करून घेते किंवा तरच मी क्लीनअप करते. आणि मॅनिक्युअर पॅडिक्युअर तर काय, घरी बसून घरी अगदी दगड घेतला आणि घसघस घासला हातापायांना की ते स्वच्छ होतात. असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते पूर्णपणे चुकीचे. किमान महिन्यातून एकदा तरी क्लीनअप करून घेणं, त्याद्वारे जो चेहऱ्याला मसाज होतो किंवा त्याद्वारे तेव्हा तरी किमान जो चेहरा स्क्रबनी वगैरे एक्सफोलिएट होतो, त्याच्यामुळे डेड स्किन कमी होते, मसाजमुळे रक्ताभिसरण वाढतं आणि एक जो चांगला असा हेल्दी ग्लोईंग चेहरा हवाय तो मिळतो. त्यामुळे ठीक आहे, पार्लरमध्ये जाऊन करू नका, पण किमान घरच्या घरी तरी महिन्यातनं एकदा क्लीनअप करा. दर आठवड्याला स्किनला एक्सफोलिएट करा, चेहऱ्याला असेल किंवा बॉडी स्क्रब मिळतात त्याच्यानी हातापायांना असेल, मानेला असेल, एक्सफोलिएटर अतिशय गरजेचे. सोबतच रात्री झोपताना वगैरे नाईट क्रीम लावणं. खूप जास्त जर डार्क सर्कल दिसत असतील तर त्याच्यासाठी एखादं अंडर आय क्रीम वापरणं, नखांची काळजी घेणं, हातापायांची काळजी घेणं. खूप कोरडे वाटत असतील हातपाय तर त्यासाठी चांगलं असं मॉइश्चरायझर लावणं, या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. आणि अशी ब्राईट हेल्दी लुकिंग स्किन असेल, भरले कलर तुमचा खूप गोरा असू, सावळा असू, गव्हाळ असू, कलर मॅटर करत नाही कधीच. तुमचा जो इनर ब्युटी आहे, इनर ग्लो आहे तो तुमच्या चेहऱ्यावर दिसतो आणि त्यामुळे आपोआपच तुम्ही अगदी सुंदर दिसायला, पर्सनॅलिटी एक सुंदर, किती सुंदर आहे ही किंवा किती छान वाटते हिला बोलल्यानंतर अशी बनायला अगदी मदत होते. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या, स्किनची, स्वतःच्या बॉडीची काळजी घ्या. त्यासोबतच मग स्वतःला छान असं मेंटेन ठेवण्यासाठी, अप टू डेट ठेवण्यासाठी थोडेसे व्यवस्थित कपडे, छान असे केस, थोडासा बेसिक मेकअप, इतकंसं जरी केलं ना तरी 100% बघा तुमची पर्सनॅलिटी किती एक पूर्णपणे बदलून गेलेली किंवा पूर्णपणे अशी मस्त डेव्हलप, सोबतच एक जो लुक आहे तो अगदी यंग आणि अगदी अट्रॅक्टिव्ह दिसायला मदत होते. सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघितल्या 5 अशा सगळ्यात महत्वाच्या टिप्स ज्याच्यामुळे आपल्याला एक हेल्दी, यंगर लुकिंग आणि त्यासोबतच अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी मिळायला अतिशय मदत होणार आहे. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. सोबतच आणखीन अशा कोणकोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बघायला आवडेल ते पण सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ सोबत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला आणि इतरांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.